जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आत्महत्येचे दोन मार्ग. झटपट आत्महत्या. एक मोठा दोर घ्या, गळ्यात अडकवा, छताला लटका. रमत गमत आत्महत्या. एक मंगळसूत्र घ्या, ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा. एक पुणेकर आरशात बघून स्वतःलाच नमस्कार करीत होता. मुंबईकरांनी विचारले, हे असं काय करतोय? पुणेकर म्हणाला, आज गुरुपौर्णिमा ना, आम्हीच आमचे गुरु, आम्हाला कोण शिकवणार? काल एक नवीन पुणेरी पाटी वाचून बेशुद्ध पडता पडता वाचली. आमच्या इथे 13व्याचा स्वयंपाक करून मिळेल, पण 15 दिवस आधी ऑर्डर नोंदवणे आवश्यक आहे. पहिला पाहुणा, हे काय? त्यांनी जेवण काउंटरवर डिजिटल सेवा सुरू केली आहे. दुसरा पाहुणा, हो बरोबर आहे. तुम्ही जेव्हा गिफ्ट द्याल त्याबरोबर तुमच्या मोबाईलवर एक OTP मिळेल. तो OTP तुम्ही जेव्हा काउंटरवर दाखवाल की तुम्हाला जेवण मिळेल. जिच्या प्रोफाईलवर लोकेशन दुबई लिहिलं होते, तिला काल चौपाटीवर पाणीपुरी खाताना बघितलं. जान, तू माझ्यासाठी ताजमहल बनवशील का? जानू, अगं मीच प्लास्टर न केलेल्या घरात राहतो. प्रेमाच्या थोडं पलीकडं आणि लग्नाच्या थोडं अलीकडं एक नातं असतं, त्याला लपडं असे म्हणतात. जिच्यासाठी चहा बनवायला शिकलो, तीच दारू पिणाऱ्यासोबत पळून गेली. 40 झाली आता. रात्रीचे मित्र कमी करा अन पहाटेचे मित्र वाढवा, असा मेसेज आला. काहीही पाठवतात लोक. पहाटेपासूनच बसायचं म्हणजे जरा अति होतं, नाही का? आदर व्यक्त करण्याची पद्धत. जुन्या पिढीत मोठी व्यक्ती समोर आली की डोक्यावरची टोपी काढत असत. आत्ताची पिढी कानातून हेडफोन काढते. एक दिवस बायकोनं नवऱ्याला कानफाटात हाणली. नवरा तिरीमिरी येऊन पडला. त्याला काही कळेनाच की आपण असं काय केलं की बायकोनं आपल्याला मारावं. तो कसाबसा उठला आणि म्हणाला, माझी चूक काय? तुम्ही चूक करेपर्यंत मी वाट बघू काय? नवरा, लग्नानंतरचं आयुष्य काश्मीरसारखं असतं. बायको, ते कसं काय? नवरा, एकदम सगळं सुंदर आल्हाददायक वाटायला लागतं. बायको, नवरा करतोय कौतुक असं वाटून बायको खुश होते आणि म्हणते, ते तर आहेच, मलाही तसंच वाटतं. नवरा, ते तर आहेच, पण दहशतवाद खूप असतो. नवऱ्याचा संपूर्ण दिवसच दहशतीत गेला. एक दिवस बायकोनं नवऱ्याला कानपाटात हाणली. नवरा तिरीमिरी येऊन पडला. त्याला काही कळेनाच की आपण असं काय केलं की बायकोनं आपल्याला मारावं. तो कसाबसा उठला आणि म्हणाला, माझी चूक काय? तुम्ही चूक करेपर्यंत मी वाट बघू काय? नवरा बेशुद्ध पडला. दोन व्याही ड्रिंक घ्यायला बसले. मुलाचे बाबा, पाणी किती टाकू? मुलीचे बाबा, नो वॉटर. मुलाचे बाबा, का? मुलीचे बाबा, आमच्यामध्ये मुलीच्या घरचं पाणीही पित नाहीत. ह्याला म्हणतात संस्कार. संताला बनता गप्पा मारत बसले होते. संता, मला सांग, जगातील सर्वात पहिला जीव कोणता? बनता, झेब्रा. संता, कसा?
म्हणतात, तो ब्लॅक अँड व्हाईट असतो ना. पुण्यात 4 चाकी गाडी न्यायची म्हणजे पोटात गोळा येतो. पार्क कुठे करायची? मी यातून पण शक्कल लढवून उपाय शोधला. एक जामरच विकत घेतला. गाडी कुठेही पार्क करतो, स्वतः जामर लावतो. काम झालं की जामर काढून गाडी घेऊन भुर्र. सुट्टीच्या दिवशी बायकोची नजर त्या ठेकेदारासारखी वाटते, ज्याचा मजूर रिकामा बसून बिडी फुकत असतो. काही महान जीवांना आपली आठवण तेव्हा येते जेव्हा चमत्कार वाले मेसेज पाठवायला 11 जण मिळत नाहीत. आधी येतात ज्योतिषी, नंतर येतात महाज्योतिषी, आणि मग येतात ते लोक जे म्हणतात, मी तर आधीच सांगितलं होतं. मला घरातल्या पंख्याची हवा देखील नीट लागत नाही, आणि लोक म्हणतात मला बाहेरची हवा लागली आहे. मेल्यानंतर मोबाईलचा स्फोट व्हावा, अन्यथा आपोआप सगळं डिलीट व्हावं. ही सोय आल्याशिवाय सुखाने मरण पण येणार नाही. नुसती धाकधूक. अमेरिकन, तुमच्या देशात विजेच्या तारा इतक्या उंचावर का आहेत? भारतीय, आमच्यासारख्यांनी त्यावर कपडे वाळत घालू नये म्हणून. कारमध्ये बसताच जसा नवरा सीट बेल्ट लावायला लागला, तेवढ्यात त्याची बायको नाराज होऊन त्याला म्हणाली, तुम्हाला ना माझ्या वट पौर्णिमेच्या व्रतावर थोडा देखील विश्वास राहिला नाही. तू सध्या काय करतोयस आणि पुढे काय करणार आहेस, असा प्रश्न घरी आलेले पाहुणे अशा काही थाटात विचारतात जसं काही त्यांची पोरं इस्रोमध्ये वरिष्ठ संशोधक आहेत आणि बऱ्याच यांच्या प्रोजेक्टवर त्यांनी कार्य केले आहे. पूर्वी माझ्या अभ्यासात मनच लागत नव्हते, मग मी हुशार विद्यार्थ्यांमध्ये राहू लागलो. आता त्यांनाही अभ्यास करावासा वाटत नाही.